पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 सप्टेंबरपासून रिक्षा प्रवास हा महागणार आहे। प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं रिक्षा भाडेवाढीसाठी मंजुरी दिली आहे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। आणि या नव्या दरानुसार पहिल्या 1.5 किलोमीटरचं भाडं हे 25 रुपयांवरून आता 5 रुपये वाढून थेट 30 रुपये, तर त्यानंतर प्रति किलोमीटर भाडे हे 17 रुपयांवरून 20 रुपये करण्यात येत आहे। इंधन आणि देखभाल खर्च वाढला आहे, त्यामुळे ही वाढ करण्यात आली आहे। रिक्षा चालकांना यामुळे आता आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। 2 शहरातला रिक्षा प्रवास आता महागणार आहे आणि 1 सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे। प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं रिक्षा भाडेवाढीसाठी पुण्यामध्ये मंजुरी दिलेली आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे पहिल्या 1.5 किलोमीटरसाठीचं जे भाडं 25 रुपये आधी होतं ते आता थेट 30 रुपये आहे। 30 रुपये करण्यात येणार आहे आणि त्यानंतर प्रति किलोमीटर भाडं 17 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आलं आहे। तर 1 सप्टेंबरपासून हे नवे दर सुरू होणार आहेत आणि याच संदर्भात रिक्षा चालकांबरोबर बातचीत केली आहे आमचे पुण्यातले प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आता 1 सप्टेंबरपासून रिक्षाची दरवाढ जी आहे ती आता या ठिकाणी होणार आहे। आपल्यासोबत रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते आहेत। आपण या ठिकाणी रिक्षेची भाडेवाढ मागण्याचा प्रस्ताव दिला होता, मागणी केली होती। आता 1 सप्टेंबरपासून हे भाडेवाढ होते, नेमकी ही भाडेवाढ कशी असणार आहे आणि या मीटरमध्ये आता कशा पद्धतीने पैसे घेतले जातील? आता सध्याचा दर आहे पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 25 रुपये व दुसऱ्या किलोमीटरसाठी 17 रुपये। नवीन दर जे शासनाने ठरवले आहेत ते आहेत पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 30 रुपये व दुसऱ्या 1 किलोमीटरसाठी 22 रुपये 20 रुपये। आज मुंबईपेक्षा पुणेसारख्या शहरामध्ये 10 रुपये KGला CNGची दरवाढ ही जास्त आहे। तर आमची मागणी एकच आहे प्रामुख्याने शासनाकडे की RTO पुणे RTOकडे परिवहन मंत्र्यांकडे अनेक वेळा आम्ही मागणी केलेली आहे की मीटरप्रमाणेच आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत। ऑनलाईन ॲप्लिकेशन कंपनीवरती ओला उबर रॅपिडोसारख्या या कंपन्या आत्तापर्यंत गव्हर्नमेंटचा रेट हा दाखवतच नाहीत। जर मीटर दरवाढ करायचीच असेल तर तो शासन मान्यता रेट हा ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती दिसलाच पाहिजे, ही प्रामुख्याने आमच्या संघटनेतर्फे आमची मागणी राहील। पुणेकरांनी रिक्षामध्ये बसताना आता मीटर चेक करून बसावं लागेल कारण 1 तारखेपासून नवीन दर हे लागू होणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडपूरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।